23 जानेवारी 2026 सकाळ सोलापूर सकाळ पेपरला आलेली ही बातमी. संच मान्यतेनंतर शिक्षकांच्या बदल्या, आंतरजिल्हा बदल्यातून स्वजिल्ह्यात जाण्याची संधी. आधी संयोजन होईल, मग रिक्त पदांची बिंदू नामावली आणि 31 मे पूर्वी बदल्यांचे नियोजन होणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर मध्येच होतात. बदलीनंतर शिक्षकांना त्या शाळेमध्ये रुजू होण्यासाठी काही दिवस लागतात. शिक्षक मधूनच बदलून गेल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही होतो. या पार्श्वभूमीवर आता शिक्षकांच्या बदल्या 31 मे पूर्वी होणार आहेत. तत्पूर्वी संच मान्यतेनुसार अतिरिक्त पदावर शिक्षकांच्या नेमणुका होतील. त्यानंतर रिक्त राहिलेल्या पदांची बिंदू नामावली निश्चित होऊन पहिल्यांदा जिल्ह्यांतर्गत बदल्या होणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेने 2775 शाळा आहेत. त्याअंतर्गत 8500 शिक्षक कार्यरत आहेत. हे बघा, सोलापूरची बातमी असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. पण यंदा पटसंख्या घटल्याने काही शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. आता संच मान्यता झाल्यावर त्या अतिरिक्त शिक्षकांचे पहिल्यांदा संबोधन होईल. त्यानंतर रिक्त झालेल्या पदांची जात संवर्गणी माहिती संकलित केली जाणार आहे. बदली पात्र शिक्षकाकडून त्यांची पसंती घेऊन बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याच दरम्यान 20 ते 25 वर्षापासून स्वतःच्या जिल्ह्यात बदली करून जाण्यास इच्छुक शिक्षकांना देखील आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून एक संधी दिली जाण्याची शक्यता आहे. कारण राज्यात जून पूर्वी सुमारे 10,000 शिक्षकांची भरती होणार आहे. भरतीतील नवे शिक्षक रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यामध्ये भरणे शक्य होणार आहे. बिंदू नामावलीनंतर बदल्यांची कार्यवाही. संच मान्यता आता अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. संच मान्यता अंतिम झाल्यावर अतिरिक्त जागावर शिक्षकांचे संबोधन होईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा बिंदू नामावलीनुसार भरणे, बदल्यांची कार्यवाही केली जाईल. या ठिकाणी माननीय कादर शेख साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी सोलापूर यांनी ही माहिती दिलेली आहे. परजिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या. राज्यातील हजारो प्राथमिक शिक्षक घरदार सोडून परजिल्ह्यामध्ये नोकरी करत आहेत. आपले वयोवृद्ध, आजारी आई वडील कुटुंबियापासून शेकडो किलोमीटर दूर आहेत. अनेक शिक्षक पती पत्नी 15 ते 20 वर्ष झाली परजिल्ह्यात कार्यरत असून बदलीने पती पत्नी एकत्रीकरण होणे गरजेचे आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचा 7वा टप्पा राबवावा अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेकडून राज्य शासनाकडे सातत्याने केली होती. त्यानंतर ग्रामविकास विभागाने 6 जानेवारी रोजी देखील ऑनलाईन बैठक घेत आंतरजिल्हा बदलीचा हिरवा कंदील दाखवलेला आहे. पण यावरील शासनाचा निर्णय अजून व्हायचा आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.